नमस्कार प्रेक्षक हो, तर मी कोमल आणि तुम्ही बघताय आपला कलियुग क्राईम हा यूट्यूब चॅनेल। आपण पाहणार आहोत नवी मुंबईमध्ये नक्की हत्येचा थरार कसा काय उडाला आणि नक्की काय झालं। कार चालकाला संपवून प्रेम युगल फरार, थरकाप उडवणारा घटनाक्रम समोर आला। हत्येच्या घटनेनंतर नवी मुंबईमध्ये माजला गोंधळ। नेमकं घडलं तरी काय आणि हा सगळा घटनाक्रम समोर येताच सगळ्यांचाच उडाला आहे थरकाप। तर चला बघूया आपण नक्की काय घडलं। तर उल्वे भागात राहणाऱ्या सुरेंद्र आसाराम पांडे या चालकाची हत्या केल्यानंतर त्याची कार घेऊन पळून गेलेल्या 19 वर्षीय तरुणी आणि तिचा प्रियकर संगमनेर पोलिसांच्या हाती लागल्याची घटना उघडकीस आली आहे। संगमनेर पोलिसांकडून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर उल्वे पोलिसांनी सुरेंद्र पांडे यांच्या घरात जाऊन पाहणी केली। त्यानंतर त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। त्यानंतर उल्वे पोलिसांनी या हत्या प्रकरणातील तरुणी रिया दिनेश आणि तिचा प्रियकर विशाल संजय शिंदे वय वर्ष 21 या दोघांना अटक केली आहे। शरीर सुखाची मागणी करत असलेल्या हत्या केल्याचे दोघांनीही सांगितले। या घटनेतील मृत सुरेंद्र पांडे हा मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथील रहिवासी असून सध्या तो उल्वे सेक्टर 24 मधील मोहगाव येथील क्रियांश रेसिडेन्सी इमारतीमध्ये एकटाच राहत होता। तसेच तो ओला कार चालवून आपला उदरनिर्वाह चालवत होता। महिन्याभरापूर्वी सुरेंद्र पांडे याची आरोपी रिया हिच्या बरोबर ओळख झाली होती। मूळची ती पंजाब राज्यातील रिया ही नोकरीच्या शोधात असल्याने सुरेंद्र पांडे यांनी तिला नोकरीसाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तिला आपल्या घरामध्ये आसरा दिला होता। तेव्हापासून रिया सुरेंद्र पांडे यांच्या घरामध्ये राहत होती। उल्वे येथील घरात नेमकं काय घडलं? 4 दिवसापूर्वी रियाने संगमनेर येथे राहणाऱ्या विशाल शिंदे या प्रियकराला उल्वे येथील घरी बोलावून घेतले होते। तो सुद्धा रियासोबत सदर घरात राहू लागल्यानंतर 2 एप्रिल रोजी सुरेंद्र पांडे यांचे रिया विशाल सोबत भांडण झाले। या भांडणात रिया आणि विशाल या दोघांनी सुरेंद्र पांडे यांच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करून त्याची हत्या केली। त्यानंतर या दोघांनी त्याचा मृतदेह चादरीत बांधून ठेवून त्याच्याच घरातून बाहेर टाळे लावून त्याची वॅगनर कार घेतली आणि तिथून पळ काढला। या दरम्यान त्याच्या वॅगनर कारचा पुण्याजवळ अपघात झाला। या अपघातातून बचावल्यानंतर ते थेट संगमनेर येथे विशालच्या घरी पोहोचले आणि त्यांनी घरी पोहोचून सगळ्यांना जे काय घडलं होतं ते सगळं सांगितलं। विशालच्या घरच्यांनी त्यांना पोलीस ठाण्यामध्ये हजर होण्याचा सल्ला दिल्यानंतर ते स्वतः संगमनेर पोलीस ठाण्यात हजर झाले। तसेच त्यांनी सुरेंद्र पांडे यांची हत्या केल्याची कबुली दिली। त्यांचा मृतदेह त्यांच्या घरामध्ये चादरीत बांधून ठेवल्याचे सुद्धा सांगितले। त्यानंतर संगमनेर पोलिसांनी उल्वे पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर उल्वे पोलिसांनी शनिवारी रात्री सुरेंद्र पांडे राहत असलेल्या घरी धाव घेऊन घराचे टाळे तोडत घरात प्रवेश केला असता घरामध्ये सुरेंद्र पांडे यांचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला। त्यानंतर उल्वे पोलिसांनी संगमनेर येथे जाऊन रिया आणि विशाल या दोघांना ताब्यात घेतले। सुरेंद्र पांडे शरीर सुखाची मागणी करत असल्याने हत्या केल्याचं दोघांनी सांगितल्याची प्राथमिक माहिती आता सध्या समोर आल्याचं कळत आहे। तर असं सगळं नवी मुंबईमध्ये घडलेली घटना मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर तुम्हाला ही स्टोरी म्हणजेच क्राईम स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया आपण उद्या एका नवीन क्राईम स्टोरी बरोबर। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।